नमस्कार मित्रांनो, वारंवार सरळ सेवा आणि कंबाईनच्या पेपरला असे प्रश्न येत असतात. म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे, 2चा 60वा घात, 3चा 48वा घात, 4चा 36वा घात आणि 5चा 24वा घात, यातील सर्वात मोठी संख्या कोणती आपल्याला असं ओळखायचं सांगितलंय. एक नजर फक्त वरच्या घातांवर टाकायची. घातांकावर नजर टाकल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं, 60, 48, 36 आणि 24 या सगळ्या संख्या जे त्या समसंख्या आहे आणि कोणत्या ना कोणत्या पाड्यात आपल्याला सापडणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, याचा एलसीएम काढून घ्यायचा. एलसीएम काढा की या सगळ्या संख्या सापडतात आपल्याला 12च्या पाड्यामध्ये. कितीच्या पाड्यामध्ये सापडतात? 12च्या पाड्यामध्ये. 12ने या सगळ्या वरच्या संख्यांना भाग देऊन घ्यायचा. आता 12 60ला भाग दिल्यावर किती? 12 पंचे 60 येतं. इथं उत्तर 5 येतं. त्यानंतर 12 चौक 48 येतं. त्यानंतर 12 त्रिक 36 येतं आणि 12 दुने 24 येतं. हे आले आपल्या घातांकाचे उत्तर आले. आता या 2 म्हणजे ज्याचा घात होता त्या 2 या 5ला गुणलं तर किती येतं? 2चा 5वा घात किती येतो? बे एक बे, बे दोन 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. काय येतं? 32. त्याच्यामुळे याचं उत्तर येतं 32. याचं उत्तर येतं 32. त्यानंतर याचं जे 3चा 4था घात आहे याचं उत्तर किती यायला पाहिजे? 81. त्यानंतर 4चा कितवा घात आहे? 4चा घात तिसरा, त्याचं उत्तर यायला पाहिजे 64. त्यानंतर 5चं उत्तर काय यायला पाहिजे? 25. आता या 25 सगळ्यात मोठी संख्या याच्यात आपल्याला कोणती दिसून येते? 81. आणि ऑप्शन मध्ये 81 दिलेलं नाही, पण उत्तर कशाचं आलेलं आहे? 81 आपलं 3चा 48वा घात जो आहे त्याचं उत्तर 81 आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो सगळ्यात मोठी संख्या विचारलेली ती कोणती असणार आहे? सगळ्यात मोठी संख्या 3चा 48वा घात. अशाच वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.